नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरातील दिंडोरी रोडवरील एका सोसायटीत परप्रांतीय युवकांनी उच्छाद मांडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बिहारहून आलेल्या 5 ते 6 युवकांवर वारंवार अर्धनग्न अवस्थेत फिरणे, गांजा सेवन करणे, महिलांची छेड काढणे आणि विक्षिप्त हातवारे करत स्थानिक नागरिकांना त्रास देण्याचे गंभीर आरोप आहेत। स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्यावर या युवकांनी महिलांचा अधिक छळ करण्याचा प्रयत्न केला। अखेरीस नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली। मनसे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परप्रांतीयांना जाब विचारला। शेवटी संबंधित युवकांकडून माफी मागून घेण्यात आली आणि पुढे अशा प्रकारची वर्तवणूक न करण्याचा लेखी शब्दही घेण्यात आलाय। यावेळी गुलाब त्रिपाठी नावाच्या ठेकेदार बाउन्सरसह घटनास्थळी पोहोचून दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र मनसे कार्यकर्त्यांनी बाउन्सरना हुसकावून लावत परिस्थिती नियंत्रणात आणली। यानंतर पोलिसात क्रॉस तक्रार दाखल झाली असली तरी मनसेच्या मध्यस्थीने दोन्ही पक्षांनी तक्रारी मागे घेतल्या। या संपूर्ण कारवाईत मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके आणि शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।